काय करतेस नमिता? वेड लागलाय का तुला? सर मी बघत होते सर की मी आंधळा आहे की नाही? हो ना? नमिता, तुझं बरोबर होतं. ती गोळी मला लागायला हवी होती, पण नाही. इतकी भयानक कृत्य घडलेत ना माझ्या हातून, कदाचित इतक्या सहजासहजी मरण नाही येणार मला. गोळी लागली असती तर निदान या अंधारातून माझी कायमची सुटका झाली असती. मरणाच्या दारात जो माणूस उभा असतो त्याची शेवटची इच्छा पूर्ण करायची असते असं म्हणतात. माझी पण एक इच्छा आहे. बोल. मला फक्त एकदाच मनूला भेटायचंय. लग्न अगदी साधेपणानं करायचंय. हो. म्हणजे लग्न त्या विवाह मंडळाच्या हॉलवर होणार? त्यात काय मजा? ए आई, अगं पण रिसेप्शन तर असेलच ना लॉनवर? नाही, लग्न अगदी साधेपणाने करायचे, तेही आपल्या हॉलमध्येच. कळलं? मग काय पॉइंटच नाही. दादाचं लग्न आणि असं. मला वाटलं होतं मस्त डीजे वगैरे बोलू संध्याकाळी. किती बोरिंग यार. आम्ही किती प्लॅनिंग केलं होतं नाही का ग निर्जा? हो की. बाबा, ऍटलीस्ट छोटीशी पार्टी तरी ठेवूया ना आपण. मी माझ्या सगळ्या मित्रांना पण बोलवलंय ना. विराज, तू मूर्ख आहेस. उगाच बढाया मारून ठेवला असेल ना मित्रांमध्ये. झालं तुमचं. आता ऐका, अत्यंत साधेपणाने लग्न करायचं असं ठरलेलं आहे. तू काय आता आम्हाला सगळ्यांना गोत्यात आणायला निघालायस? नाही साहेब, तुम्ही ती भीती सोडा. दुसऱ्या कोणाला काही होऊ देणार नाही मी सगळं माझ्यावर घेईन. तुमचं नाव कुठे येणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. काय तू खोळा समजलास का रे मला? माणूस मरण समोर दिसलं की आपल्या आईबापाला सुद्धा विसरतो. तू कोण रे? तू कोणाला शब्द देतोस? काय किंमत आहे तुझ्या शब्दाला? खरतूस दलाल आहेस तू. हे बघ, मी सांगतोय तसं वाघ आणि माझ्याकडे निघून ये, नाहीतर हकनाक मरशील. आज तुझे आई बाबा आले होते घरी लग्नाची बोलणी करायला. जवळपास सगळं ठरलंय. अरे हो, माझ्या डोक्यातनच निघालं ते. आकाश, मला खरंच खूप छान वाटतंय. मलाही खूप छान वाटतंय म्हणून. आपल्याला नवीन आयुष्य सुरू करायचंय. मी त्यांना सांगतो की लवकरात लवकर आपल्या लग्नाची तारीख ठरवा. ती एव्हाना ठरली असेल. आकाश केतकर कुठे आहात? नाही, मला माहिती आहे तुमचं पहिलं लग्न तुमच्या कामाशी झालंय आणि माझ्याशी दुसरं लग्न होतंय. पण जास्त लाडकी मी आहे ना? ऑफकोर्स मग तूच आहेस. प्रेमानं सांगितलं, दामटलं, ऐकायलाच तयार नाही तो. मग आता काय करणार साहेब? काय करणार आपण? या धंद्याचे नियम तो पाळत नाही, मला पाळावेच लागणार. त्याचं तोंड बंद करावं लागेल. शहाणा होता तोपर्यंत हाताशी लागला. आता हातातून निसटूनच जायचं ठरवलं असेल त्याला मी तरी काय करणार? चक्काचूरच होणार ना त्याचा. मंगेश राजा, तू संपलास आता, संपलास.